छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्व मंत्र्यांचं विमानतळाच्या व्हीआयपी लॉन्चमध्ये सध्या आगमन झालेलं आहे आणि बैठक देखील त्या ठिकाणी सुरू असल्याचं समजतंय। व्हीआयपी लॉन्चमध्ये सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे आणि या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। हे सगळे जे मंत्री आहेत, नेते आहेत, ते आता लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहेत। लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या 10 दिवसांपासून उपोषणाचं हत्यार उगारलेलं आहे आणि अशातच आता या सगळ्याची दखल घेऊन गोपीचंद पडळकर, अतुल सावे, उदय सामंत, छगन भुजबळ, गिरीश महाजन, धनंजय मुंडे आणि प्रकाश शेंडगे असे सगळे नेते मंडळी हे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहेत। अगदी काही क्षणातच ते आता लक्ष्मण हाकेंची भेट देखील घेणार आहेत आणि त्यानंतर ते आता त्यांना उपोषण सोडण्याची विनंती देखील करणार आहेत। त्यामुळे आता हाकेंना भेटण्यासाठी शिष्टमंडळाच्या नेत्यांची बैठक देखील पार पडते आहे। तर दुसरीकडे लक्ष्मण हाके आता या सरकारच्या शिष्टमंडळाचं जे म्हणणं आहे ते ऐकणार का, आपलं उपोषण मागे घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण हाके यांनी जी प्रमुख मागणी केलेली आहे ती म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का बसणार नाही हे सरकारनं लिखित स्वरूपामध्ये द्यावं अशी प्रमुख मागणी करून त्यांनी 10 दिवसांपासून नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण आपलं सुरू ठेवलेलं आहे। अगोदर देखील अनेक मंत्र्यांनी, अनेक नेत्यांनी देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर आता हे सगळे जे शिष्टमंडळ आहे हे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचलेले आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, सर्व मंत्र्यांचं विमानतळाच्या व्हीआयपी लॉन्चमध्ये बैठक सुरू असल्याचं समजतंय, काय पुढचे तपशील आहेत, किती वेळात हे सगळेजण रवाना होत आहेत? हॅलो कृष्णा, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? आवाज पोहोचतोय। अगदी काही वेळापूर्वीच ही या ठिकाणी मीटिंग झालेली होती। आता हे सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात। मुंडे साहेब, मुंडे साहेब काय प्रतिक्रिया आहे? मुंडे साहेब काय प्रतिक्रिया आहे? आपल्याला हे सगळं संपल्यावरती कृष्णा देतो ना। नाही पण काय हे या बाबतीत मीटिंग तुम्ही आतमध्ये घेतली, ती नेमकी काय होती आणि रणनीती काय आता तुमची? जे काय आहे ते वडीगुत्रीत जे उपोषणकर्ते बसले त्यांच्याशी चर्चा करून आपल्याशी माध्यमांशी बोललं जाईल। ठीक आहे। हे होते धनंजय मुंडे आणि भुजबळ देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। काल मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, जालन्याचे, पुण्याचे सर्व संबंधित कार्यकर्ते, वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख, या सगळ्यांची जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही मागण्या ज्या आहेत तिथेच मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी मंजूर केल्या। काही मागण्या ज्या आहेत त्या बाबतीमध्ये अधिवेशन काळामध्ये ताबडतोब बैठक घेऊन सर्व पक्षीय लोकांना बोलावून त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येणार। आणि एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी आमची भूमिका आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून तो निरोप घेऊन असं आहे की इथे जे हाके बसलेले आहेत, नवनाथ वाघमारे बसलेले आहेत, पुण्याला ससाने बसलेले आहेत, 10 दिवस झालेले आहेत। त्यांच्या प्रकृतीमध्ये जे आहे खूप ढासळते आहे त्यांची प्रकृती। अशा वेळेला जे आहे आम्ही सगळे त्यांना विनंती करायला आलेलो आहोत की आता या पुढच्या ज्या चर्चेमध्ये तुम्हीसुद्धा आपण सगळ्यांनी भाग घेऊन पुढचे प्रश्न मार्गी लावणार आहोत। आपण आता आत्मक्लेश न करता उपोषण सोडावं हे सांगायला आम्ही। लेखी मागणी त्यांना हवी होती, लेखी उत्तर हवं होतं की आरक्षणाला धक्का लागणार नाही, यावर ते ठाम होते। तुमच्याकडे लेखी तुम्ही घेऊन आलाय की तुम्ही समाधान करू शकाल? ठीक आहे, आता आम्ही तिथे गेल्यानंतर सांगू। आता दुसऱ्या बाजूला 80% मराठा समाज ओबीसीत आलाय असा जरंगेंचा दावा आहे। ठीक आहे ना, तुमचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं अशी ही सुद्धा। माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणं हे जनता जनार्दनाच्या हातात आहे, कुणाही एका व्यक्तीच्या हातात नाही। आणि बाकीचं हे तर काय, हे कोण हे कावळ्याच्या शापाने काही गायी मरतात का, कशाला तुम्ही त्रास करतायत? आणि दुसरं काय तुम्ही म्हणाला? त्यांचा एक दावा आहे की जे लक्ष्मण हाके जे चुकीचे जे प्रमाणपत्र दिली गेली असतील
देणारे आणि घेणारे यांची चौकशी करून कारवाई होईल असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तेव्हा आत्मक्लेश न करता हाकेंनी उपोषण सोडावं अशी मी त्यांना विनंती करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलेलं आहे. यासोबतच मनोज जरांगे यांनी जी त्यांच्यावर टीका केलेली होती त्याला देखील छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. जर छगन भुजबळ यांनी मराठ्यांच्या बाबत कुठला इतर विचार केला तर त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती संपल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. तर कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही असं प्रत्युत्तर आता छगन भुजबळ यांनी दिलेलं आहे. तर दुसरीकडे आता सरकारचं हे शिष्टमंडळ जे आहे ते आता पोहोचलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अवघ्या काही वेळामध्ये हे सगळे मंत्री आणि नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहेत. गेल्या 10 दिवसांपासून लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यासह त्यांनी काही 1-2 प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या सरकारकडे केलेल्या होत्या. यात सगळ्या पार्श्वभूमीवर काल सरकारची ओबीसी नेत्यांसोबत मंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक रात्री पार पडलेली होती. परवा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील उपोषण स्थळी जाऊन वडीगोद्री इथे जाऊन लक्ष्मण हाकेंची भेट घेतली होती. त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी देखील आपलं शिष्टमंडळ पाठवण्याचं सांगितलेलं होतं. त्यानंतर सरकार दरबारी देखील हालचालींना वेग आलेला होता. सरकारकडून एक बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर आज सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेलं आहे, ज्यामध्ये अतुल सावे आहेत, उदय सामंत आहे, यासोबतच छगन भुजबळ आहेत, पंकज भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत, गुलाबराव पाटील देखील आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, असे देखील जे नेते आहेत ते देखील पोहोचलेले आहेत. प्रकाश शेंडगे देखील पाहायला मिळतात. त्यामुळे आता वडीगोद्रीमध्ये जाऊन सरकारचं शिष्टमंडळ आणि लक्ष्मण हाके त्यासोबतच नवनाथ मागमारे यांच्यामध्ये चर्चा होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकच या चर्चेमध्ये काय नेमकं घडतंय, लक्ष्मण हाके आपलं उपोषण सोडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट घेणारे आहेत आणि देणारे देखील आहेत त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असा महत्त्वपूर्ण ठराव काल सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील यामध्ये लक्ष घालणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये हे शिष्टमंडळ आता वडीगोद्रीमध्ये पोहोचणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.